तुमच्या नॉन कन्स्टंट असलेल्या मशीन्स त्यांच्या कपॅसिटीच्या किती टक्क्यावर चालतात? कमीत कमी इन्व्हेंटरीवर जास्तीत जास्त थ्रूपुट असलेल्या कारखान्यात अशा मशीन्स 60 ते 75% कपॅसिटीवर चालतात. दिसताना असे दिसते की मशीन्स बंद आहेत, कामगार बसून आहेत, म्हणजे भांडवलाचा अपव्यय, अंडर युटिलायझेशन, पण हे अगदी हेतुपूर्वक जाणून बुजून केले जाते. याला प्रोटेक्टिव्ह कपॅसिटी म्हणतात. सामान्यपणे असे वाटते की असे केल्यावर प्रोडक्शन कमी होईल, पर जॉब ऑपरेटिंग कॉस्ट वाढेल, पण उलट होते. थ्रूपुट सुधारतो, फ्लोर रिकामा राहतो, कामाचा फ्लो चांगला राहतो. कुठल्याही प्रोडक्शन सिस्टीममध्ये नेहमी अनप्रिडिक्टेबल गोष्टीमुळे अचानक बदल होतात. मशीन बंद पडतात, त्यांचा प्रिव्हेंटिव्ह ब्रोकन मेंटेनन्स येतो, कामगार दांड्या मारतात, कच्चा माल उशिरा येतो, आलेल्या कच्चा मालात व्हेरिएशन येतं, त्यामुळे परत लेथला प्रोसेस करायचं ऑपरेशन वाढतं, पण डिस्पॅच डेट ठरलेली असते. समजा तुम्ही प्रत्येक नॉन बॉटलनेक मशीनचा 100% वापर केला, तरीही हे अचानक आलेल्या अडचणींना ऍब्सॉर्ब करायला काहीच मदत करू शकत नाही. आपलं एकच महत्वाचं काम आहे, ते म्हणजे अचानक आलेल्या अडचणीमुळे झालेला बदल किंवा बिघाड कॅस्केडिंग होऊन कन्स्ट्रेंट पर्यंत पोहोचता कामा नये. कन्स्ट्रेंट समोरचा बफर मेंटेन करणे एवढेच आपले प्रायोरिटी काम आहे. नॉन बॉटलनेकवर असलेली 25-30% प्रोटेक्टिव्ह कपॅसिटी अचानक आलेल्या बिघाडाला लोकली ऍब्सॉर्ब करायला वापरली जाते. बिघाडामुळे झालेला उशीर कन्स्ट्रेंट पर्यंत पोहोचत नाही, सिस्टीम लवचिक होते. टेक होम मेसेज: सगळ्याच मशीन्सचा कायम 100% वापर म्हणजे कमजोरी आहे, ताकद नाही. सगळ्या मशीन्स सतत व्यस्त हव्यात असे म्हणणारी व्यक्ती ती कुणीही असो, ती ताकद नाही, कमजोरी निर्माण करते.